विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ, तर 29 ऑगस्टला त्यांचा कार्यकाळ संपणार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांचं नाव आघाडीवर। आमदार संग्राम जगताप यांच्या वरद हस्तानं 350 ते 400 कोटींचा महाघोटाळा, राऊतांकडून आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र। लोकप्रतिनिधी ठेकेदार अहिल्यानगर महापालिका लुटून खात असल्याचाही पत्रात उल्लेख। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपात प्रवेश करणार, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार। सासवडमध्ये भाजप प्रवेशाची जय्यत तयारी। महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमावर्ती भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार, तर गावं महाराष्ट्रात सामील करून घेण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं या ठिकाणी वक्तव्य, तसे निर्देशही दिले। खुलताबादचं नाव रत्नापूर करा, भाजप आमदार संजय केणेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तर छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या नावाची पाटी काढण्याची सुद्धा मागणी। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू, 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती, तर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि संभाजीनगरात या संदर्भातला गुप्त तपास। ईपीएफओकडून आता पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल, पीएफ खात्यातनं 90% रक्कम काढता येणार, तर घर घेणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा। पियकराच्या मदतीनं विवाहितेकडून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव, दुसऱ्याच महिलेला जिवंत जाळलं, मंगळवेढा तालुक्यातल्या पाटकळ या गावातली धक्कादायक घटना।